Hello friends, I'm Eknath Wage sir and welcome in my channel English for us. In this video, we are going to see direct and indirect speech. How to change direct sentences into indirect speech. Okay. In this video, we are going to see the how imperative sentences are changed into indirect speech. Okay. इन प्रिव्हियस व्हिडिओज आता आधीच्या व्हिडिओमध्ये काय पाहिलं आपण की पहिल्या याच्यामध्ये पाहिलं की डायरेक्ट सेंटेन्सेस म्हणजे काय, इनडायरेक्ट सेंटेन्सेस म्हणजे काय, ते कसे करतात ते पाहिलं. इन सेकंड व्हिडिओ वी हॅव सीन दॅट हाऊ टू चेंज असर्टिव्ह सेंटेन्सेस डायरेक्ट ऍड्रेस सेंटेन्स इनटू इनडायरेक्ट स्पीच, की विधानार्थी वाक्यांचं डायरेक्ट असेल तर इनडायरेक्ट करताना काय करायचं ते पाहिलं. आता या व्हिडिओमध्ये आपण इम्परेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे आज्ञार्थी वाक्य, त्याला आपण कमांड्स असं नाव देतो. लक्षात घ्या, इम्परेटिव्ह सेंटेन्सला दुसरं नाव आहे कमांड्स, असं आहे म्हणतात शॉर्ट मध्ये. कमांड सुद्धा म्हणतात. कमांड्स असतील, इम्परेटिव्ह सेंटेन्स असतील तर अशा वाक्याचं इनडायरेक्ट करताना काय करायचं. त्याआधी तुम्हाला सांगितलंय की तुम्हाला सेंटेन्स ओळखता आला पाहिजे. जेव्हा आपण डायरेक्टचं इनडायरेक्ट करतो ना, तर इन्व्हर्टेड कॉमास म्हणजे जो सेंटेन्स आहे तो असर्टिव्ह सेंटेन्स आहे की इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे की क्वेश्चन आहे की एक्सक्लेमेटरी सेंटेन्स ते ओळखता आलं पाहिजे. तर हे नियम अलग अलग आहे ना. असर्टिव्ह असेल तर आपण सेटच्या ऐवजी टोल्ड वापरतो, नंतर दॅट वापरतो वगैरे वगैरे. आता याचे थोडेसे वेगळे आहेत. कसं ओळखायचं? इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे कमांड्स कशा ओळखायची? क्रियापदाने सुरू होणारा वाक्य. पहा, कम इथं पहा, प्लीज गिव्ह आहे, इथं पहा डोंट मेक. क्रियापदाने सुरू होणारा वाक्य, मग तो निगेटिव्ह असेल तर डोंटने सुरू होईल, पॉझिटिव्ह असेल तर ओरिजिनल व्हर्बने सुरू होईल. तर तो इम्परेटिव्ह सेंटेन्स. मग अशा इम्परेटिव्ह सेंटेन्स जे डायरेक्ट मध्ये आहे, इन्व्हर्टेड कॉमा मध्ये, त्याचं इनडायरेक्ट करताना काय करायचं पहा. पहिला वाक्य आहे, ही सेड कम हिअर. आता आज्ञार्थी वाक्यामध्ये काय होते की तो वाक्य जो बोलणार आहे, कुणाशी बोलत आहे ते पाहून घ्यायचं आणि काय बोलला, काय सुचवत आहे, ते आज्ञा आहे का, विनंती आहे का, की ऍडवाइस केलाय की वॉर्निंग दिलेली आहे, यानुसार हा जो रिपोर्टिंग वर्ब आहे सेड हा बदलत असतो. असर्टिव्ह मध्ये आपण सेटचं टोल्ड करायचं किंवा सेटचं सेट ठेवत होतो. इथे मात्र तसं नाही. हा जो अवतरण चिन्हामधला वाक्य आहे ते आज्ञा आहे का, विनंती आहे का, वॉर्निंग दिलेली आहे का, सजेशन दिलेलं आहे का, सल्ला दिलेला आहे का, त्यानुसार हा रिपोर्टिंग वर्ब बदलत असतो. त्याचा अर्थ पाहायचा, त्यानुसार ते बदलवायचं. पहा, ही सेड कम हिअर, इकडे ये, ऑर्डर राहू शकते किंवा सहज म्हटलं की इकडे ये थोडा, असंही राहू शकते, आहे की नाही. मग आपण ठरवायचं काय करायचं आहे. मग सेटच्या तुम्ही ऑर्डर वापरू शकता. सेटच्या वेळी तुम्हाला वाटलं की साधा वाक्य आहे, साधा सेन्स आहे, तर तुम्ही टोल्ड करू शकता. असं तर आपण ऑर्डर करू, ही ऑर्डर पास्ट टेन्स असल्यामुळे हे सुद्धा पास्ट टेन्स. आता इथं कंजंक्शन पहा, तिथं आपण असर्टिव्ह दॅट वापरतो, इथं कंजंक्शन वापरायचं टू, कॉमा इन्व्हर्टेड कॉमास काढून टाकायचे. कंजंक्शन वाक्य दोन जोडायचे, तर कंजंक्शन वापरायचं टू. पहा, बदल लक्षात ठेवायचं. सेटच्या ऐवजी त्या वाक्याच्या सेन्स नुसार वाक्यामध्ये काय म्हटलेलं आहे, तुला काय समजलं, त्यानुसार सेटचं ऑर्डर करा, रिक्वेस्टेड करा, ऍडवाइस करा, सजेस्टेड करा, वॉर्न करा, आहे की नाही, कमांडेड करा, काय समजलं त्यानुसार. बरोबर. इथं आपल्याला समजलं की ऑर्डर असं आपण समजू, इकडे असं म्हणत समजू आपण, म्हणून जर सेट ऑर्डर केलं, मग इथं कंजंक्शन घ्यायचं टू, आधी दॅट घेत होतो असर्टिव्ह मध्ये, इथं घ्यायचं टू, आणि क्रियापदामध्ये कोणताही बदल नाही करायचा. क्रियापदामध्ये कोणताही बदल करायचा नाही, जैसे ते कम, आणि बाकीचे नियम तेच आहे. हिअरचं देअर होते, टुडेचं दॅट डे होते, टुमॉरोचं द नेक्स्ट डे होते, यस्टरडेचं प्रिव्हियस डे होते, धिसचं दॅट होते. ते सगळे नियम अप्लाय करायचे. फक्त कोणता नियम कोणते बदल आहे की कंजंक्शन टू घेतलं, आधी दॅट होतं, कंजंक्शन बदललेलं आहे, रिपोर्टिंग वर्ब बदललेला आहे. बाकीचं इकडे जे करायचं आहे ते नेहमीप्रमाणे करायचं, जे आपण लिहिलेलं आहे ते कम हिअरचं देअर. आता बघा इथे एक आपण कमचं गो घेतलं, आहे की नाही. गो असेल तर कम, कम असेल तर गो, तर इथं काय करायचं, गो देअर. ठीक आहे, एवढं चेंज करायचं. इथं राजू सेड टू मीना प्लीज गिव्ह मी युअर पेन. राजू मीनाला म्हणाला की प्लीज गिव्ह मी युअर, प्लीज आहे म्हणजे विनंती आहे, सरळ साहित्य समजून येते की तुझा पेन दे, कृपया तुझा मला पेन दे. मग इथं तुम्हाला समजलेलं आहे. मग सेड टू जी ऑर्डर रिक्वेस्टेड, सरळ सरळ आहे, विनंती करत आहे म्हणजे रिक्वेस्ट समजत आहे. मग राजू रिक्वेस्टेड टू मीना, रिक्वेस्टेड टू मीना. पुन्हा लक्षात द्या, पुन्हा
प्लीज आला असेल शब्द तर तो काढून टाकायचा. इनडायरेक्ट करताना प्लीज शब्दाचा वापर करायचा नाही, कारण आपण प्लीज वरून आपल्याला समजते की ही रिक्वेस्ट आहे. आपण इथं रिपोर्टिंग वर रिक्वेस्टेड घेतलेला आहे, ऑलरेडी तो मेन्शन केलेला आहे की ही विनंती आहे. मग मेन्शन केला आहे तर मग प्लीज हा शब्द पुन्हा विनंती मेन्शन करते ना, तो पुन्हा घ्यायचा नाही, प्लीज काढून टाकायचं. आता कंजंक्शन कॉमा इन्व्हर्टेड कॉमास काढले आपण. कंजंक्शन आहे टू, क्रियापदामध्ये बदल नाही गिव्ह. बाकी बदल मीचा काय होईल, राजू म्हणत आहे मी, गिव्ह मी मला, म्हणजे मुलगा असल्यामुळे हिम. आता त्या मुलीला म्हणत आहे युअर पेन, युअरचं मुली असल्यामुळे होईल हर, आणि पेनचं पेन. अशा प्रकारे फक्त बदल लक्षात घ्या. बदल कुठे आहे, रिपोर्टिंग वर्ब तो बदलवायचा आणि कंजंक्शन घ्यायचा टू. आता निगेटिव्ह असेल तर हा निगेटिव्ह डोंट ने सुरू होणारे हे निगेटिव्ह वाक्य असतात. डोंट गो, डोंट मेक नॉइज, डोंट ईट दिस, आहे की नाही, डोंट गो देअर, डोंट एंटर इन द रूम वगैरे वगैरे, असं करू नको तसं करू नको. निगेटिव्ह त्याला इम्परेटिव्ह होते, आज्ञा वगैरे असते. डोंट मेक नॉइज, ऑर्डर द टीचर. आता इथं बघा, इथं रिपोर्टिंग वर्ब ऑर्डर्ड आहे. पुन्हा नियम सांगितलं, सेड व्यतिरिक्त दुसरा रिपोर्टिंग वर्ब आला असेल तर तो बिलकुल बदलवायचा नाही. फक्त सेड आला असेल तर बदलवायचा, पण सेड व्यतिरिक्त दुसरा रिपोर्टिंग वर्ब असेल तर जैसे ते ठेवायचा. पण कोण आहे बोलणारा, द टीचर. द टीचर रिपोर्टिंग वर्ब ऑर्डर ऑलरेडी आलेला आहे, नो चेंज. ऑर्डर कुणाशी बोलत आहे ते दिलेलं नाही, त्यामुळे आता घ्या कंजंक्शन. आता बघा, आपण कंजंक्शन घेत होतो टू, पण निगेटिव्ह असेल डोंट असेल तर घ्यायचं नॉट टू, कारण डोंट हा निगेटिव्हिटी दर्शवतो ना, डू नॉट. मग हा डोंट काढून टाकायचा आणि कंजंक्शन वापरा नॉट टू. नॉट टू क्रियापदामध्ये बदल नाही, मेक नॉइज. अशा प्रकारे अजून वाक्य घेऊ. तर पहा या वाक्यांकडे, मिनल सेड डोंट टच दीज वायर्स. आता पहा यामध्ये मिनल काय म्हणते, डोंट टच दीज वायर्स, की या वायरला टच करू नको, स्पर्श करू नको. आता ही ऑर्डर तर होणार नाही. काय केलंय, सजेस्ट केलेलं आहे, ऍडवाइस दिलेला आहे किंवा वॉर्न केलेला आहे की या वायरला टच करू नको. आता तुम्हाला काय समजलं, तुम्हाला वाटलं वॉर्निंग दिली आहे, वॉर्न करा. सुचवलं असेल तर सजेस्टेड करा. ऍडवाइस केलं असेल इथं वायरला हात लावू नको, बरोबर, सजेस्ट आपला ऍडवाइस लिहू शकता. आता तुम्हाला काय वाटते, तुम्हाला वाटलं की ऍडवाइस आहे तर सेटच्या ऐवजी ऍडवाइस्ड वापरा. तुम्हाला वाटलं वॉर्निंग आहे तर सेटच्या ऐवजी वॉर्न वापरा. तुम्ही काही करू शकता, आहे की नाही, तुम्हाला काय समजलं त्यानुसार. मग आता मिनल, मी इथं वॉर्न लिहितो, वॉर्निंग दिले काही असं करू नको, वॉर्न, आहे की नाही. डोंट आहे म्हणजे, आहे की नाही, डोंट आहे निगेटिव्ह इम्परेटिव्ह आहे. मग त्याच्या डोंट असेल तर नॉट टू हा कंजंक्शन वापरायचं, डोंट काढून टाकायचं. म्हणजे नॉट टू क्रियापदामध्ये बदल नाही, नॉट टू टच. दीजचा होतो दोज, आपण लिहिलेला आहे दोज वायर्स, आहे की नाही. नंतर थ्रो दिस वेस्ट आउट नाव, आत्ताच्या आत्ता हा कचरा बाहेर फेक. सेड शी, आता काय येतं, आत्ता तो कचरा बाहेर फेक. आता त्याच्यामध्ये काय, एक तर ऑर्डर राहू शकते, आहे की नाही, किंवा आपण सजेशन राहू शकतो, आता फेकून यायचं. अशा प्रकारे आपण वॉर्न घेऊ, आहे की नाही, वॉर्न घेतलेला आहे. आपण दुसरा घेतो, चला सेड शी बोलणारे आहे, शी ऑर्डर घेऊ. सरळ ऑर्डर दिलं की आत्ताच्या आता कचरा फेक. शी ऑर्डर कुणाशी बोलत आहे दिलेलं नाही, तो कंजंक्शन टू. शी ऑर्डर टू क्रियापदामध्ये बदल नाही, थ्रो. धिस होतो द्याट वेस्ट, नावचं होतो देन, नावचं होतो देन, नावचं देन लिहिलं आपल्याकडे. मोहित सेड, मोहन डोंट पनिश मी, मोहन मला पनिश करू नको. अर्थात काय आली आहे, रिक्वेस्ट आहे ती, अरे मला पनिश करू नको प्लीज, या अर्थाने. मग आता कोण बोलत आहे, मोहित. सेडच्या ऐवजी रिक्वेस्टेड, विनंती करत आहे म्हणून रिक्वेस्टेड टू मोहन, आहे की नाही. डोंट आलाय म्हणजे आता अगेन नॉट टू. नॉट टू क्रियापदामध्ये बदल नाही, पनिश, आहे की नाही. तो मोहित म्हणत आहे मी, म्हणजे हिम, मुलगा असल्यावर. नंतर शी सेड ब्रिंग माय नोटबुक टुमारो, उद्या माझे नोटबुक घेऊन ये. इथे तुम्ही ऑर्डर लिहू शकता, ऍडवाइजर राहू शकते, हे उद्या येताना घेऊन ये बरं, तुला काम आहे वगैरे. सजेस्टरी राहू शकतो, तुम्हाला काय लिहायचं लिहू शकता. आता आपण लिहू शी
सेड. वॉर्निंग देऊ आपण, वॉर उद्या घेऊन ये नाही तर बेटा झोडपीन तुला, असे या अर्थाने जाऊ शकतो. तुम्हाला जे समजलं ते आपण वॉर्न घेऊ. वॉर्न कोणाशी बोलत दिलेलं आहे कंजंक्शन टू ब्रिंग. ती मुलगी म्हणत आहे माय नोटबुक म्हणजे हर नोटबुक. हे सगळं पाठ करावं लागेल तुम्हाला. टुमॉरोचं, द नेक्स्ट डे किंवा द फॉलोइंग डे, तुम्हाला जे पण दिलेलं द नेक्स्ट डे, द फॉलोइंग डे लिहिलं तरी चालेल ना. जे पाठ केलं असेल ते जे लिहायला सोपं जाईल ते लिहायचं. आय सेड डोंट ट्राय टू फूल मी. मला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करू नको. इथं वॉर्निंगच आहे की नाही. मग इथं सेडच्या ऐवजी वॉर्न, आय वॉर्न. डोंटच्या ऐवजी नॉट टू ट्राय टू फूल. कारण पाहिलं आपण प्रथम पुरुषी जर बोलत असेल आय किंवा वी, आपल्याबद्दल बोलत असेल तर तो चेंज करायचा नाही, मीच होईल मी. अशा प्रकारे हा झाला इम्परेटिव्ह सेंटेन्स. अजून एक प्रकार आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स प्रकार आहे लेट्सने सुरू होणारे वाक्य. त्याबद्दल माहिती पाहू. तर या वाक्यांकडे पहा. लेट्सने सुरू होणारी वाक्य. आता लेट्सने सुरू होणारे वाक्य म्हणजे काय की लेट्स म्हणजे काय की लेट्स प्ले, लेट्स ईट, लेट्स ड्रिंक आहे की नाही. आपण खेळूया, आपण करूया. इथे काय सजेस्ट करतो समोरच्याला की आपण असं असं करूया आहे की नाही. त्याचं सजेशन असते, सजेस्ट करतो. मग लेट्सने सुरू होणाऱ्या वाक्याचं इनडायरेक्ट करतो का वेगळे नियम आहे. हा इम्परेटिव्ह मध्ये सोडतो परंतु थोडेसे नियम त्याचे वेगळे आहे. मग लेट्सने सुरू होणाऱ्या वाक्याचं इनडायरेक्ट करताना काय करायचं. आधी जो बोलणार आहे त्याचं लिहा. आणि लेट्सने सुरू होणारा वाक्य काय असतो सजेशन असतो, सजेस्ट करतो, सुचवितो असं आपण करूया. त्यामुळे ठरलेलं आहे लेट्सने सुरू होणारा वाक्य इनडायरेक्ट करताना रिपोर्टिंग व्हर्बच्या ऐवजी हा सजेस्टेडच लिहायचा. सजेस्टेड. कुणाशी बोलत आहे ते सांगितलं असतं सजेस्टेड टू लिहायचं. ठीक आहे. नंतर कंजंक्शन आहे दॅट. पहा कसं तर मग बोलणार आहे ही. सजेशन असल्यामुळे लेट्सने कोणता आहे लेट्सने सुरू होणारा वाक्य म्हणलं की सेट ऐवजी सजेस्टेड वापरायचं. ही सजेस्टेड. कुणाशी बोलत आहे दिलेलं आहे मग टू लिहून त्याचं नाव लिहिलं असतं आपण, दिलेलं नाही. ही सजेस्टेड. आधी इथं बघ कंजंक्शन आधी काय वापरलं आपण टू वापरलं. डॉन्ट असेल तर नॉट टू वापरलं. लेट्सने सुरू होणाऱ्या वाक्यामध्ये कंजंक्शन हा दॅट येतो. कंजंक्शन हा दॅट. सोपा. सेटच्या ऐवजी सजेस्टेड वापरा. कुणाशी बोलत असेल तर सजेस्टेड टू वापरा, त्याचं नाव लिहा. एक झालं. नंतर कंजंक्शन दॅट वापरा आणि लेट्स हा शब्द काढून टाकायचा. त्याऐवजी वापरायचं दे शूड. ठरलेलं आहे. लेट्स काढून टाका आणि वापरायचं दे शूड. आणि क्रियापदामध्ये बदल बिलकुल करायचं नाही. दे शूड फेस. पहा दीचं बाकी नियम तेच. बाकी नियम आयचं काय होते, दीचं काय होते, दॅटचं काय होते, हिअरचं काय होते, नावचं काय होते, टुडेचं काय होते, ते नियम जे ठरले ते आहेत. दीचं दोज प्रॉब्लेम्स अनेक वचन आहे. ओके. पहा सेम. हर्षिता सेड लेट्स हॅव टी नाव आहे की नाही. मग हर्षिता लेट्सने सुरू होत आहे म्हणून सेडच्या आधी सजेस्टेड आहे नाही. अर्थातच कुणाशी बोलत आहे दिलेलं नाही तर टू लावलं असतं पण आणि त्याचं नाव लिहिलं असतं, दिलेलं नाही. आता इथं कॉमा इन्व्हर्टेड कॉमास काढला आपण. कंजंक्शन आहे दॅट. लेट्सच्या ऐवजी दे शूड. लेट्स काढून टाकायचं ते शुड हॅव टी आणि नावचं होतो देन. मग अजून ते सांगा नावचं होतो देन. वैश्विक सेड हर्षिता लेट्स प्ले गेम्स. कोण बोलत आहे वैश्विक बोलत आहे. कुणाला म्हणत आहे हर्षिताला म्हणत दिलेलं आहे की नाही. मग आता बघा बोलणाऱ्याचं नाव वैश्विक आणि आता सेटची सजेस्टेड आणि कुणाशी बोलत आहे ते दिलं असल्यामुळे सजेस्टेड टू वापरायचं. कुणाशी बोलत आहे हर्षिताची बोलत आहे म्हणून सजेस्टेड टू. आता नाव लिहा हर्षिता. आता काय कंजंक्शन दॅट. लेट्स काढून टाका त्याऐवजी दे शूड प्ले गेम्स. ओके. इथं बघा लेट्स हेल्प देम सेड प्रणिता. कुणाशी बोलत आहे दिलेलं नाही. मग घ्या बोलणाऱ्याचं नाव प्रणिता. सेडच्या ऐवजी लेट्सने सुरू होतं सजेस्टेड ठरलेलं आहे. प्रणिता सजेस्टेड. कुणाशी बोलत आहे दिलेलं नाही मग टू वापरण्याची गरज नाही. प्रणिता सजेस्ट. आता कंजंक्शन घ्या. कंजंक्शन आहे दॅट आणि लेट्सच्या ऐवजी
दे शुड. आणि पुढील वाक्य हेल्प देम. म्हणजे लेट्सने सुरू होणारा कोणताही वाक्य असो ह्याच पद्धतीने करायचं. सेटच्या ऐवजी सजेस्टेड वापरायचं. कुणाचे बोलत आहे नाव दिलं असेल तर सजेस्टेड टू वापरायचं, तो नाव लिहायचं, नंतर कंजंक्शन घ्यायचं दॅट. लेट्स काढून टाका, त्याऐवजी वापरायचं दे शुड. मग क्रियापदामध्ये बदल न करता बाकी बदल होत असतील ते करायचे, हिअरचं देअर, नावचं देन वगैरे, आणि ते वाक्य कंप्लीट करायचं. इथं काहीच प्रॉब्लेम नाही, सगळे वाक्य सारखेच आहे, खूप वाक्यांची गरज नाही. आता चौथा प्रकार आहे म्हणजे इम्परेटिव्ह सेंटेन्सचा पहिला पॉझिटिव्ह म्हणजे क्रियापद सुरू होणारा, मग निगेटिव्ह डोंटने सुरू होणारा, तिसरा प्रकार मला लेट्सने सुरू होणारा, आता फक्त लेटने सुरू होणारा, फक्त लेटने सुरू होणार, त्याच्याबद्दल माहिती बघू. तर यामध्ये पहा लेटने, फक्त लेटने, लेट्स नाही, फक्त लेटने सुरू होणारी वाक्य. शी सेड लेट हिम कम इन, त्याला आत येऊ दे. मोहन सेड टू राणी लेट मी कंप्लीट इट, मला हे पूर्ण करू दे. राजू सेड निशा लेट मी स्पीक विथ यू, निशा मला तुझ्याशी बोलू दे. आहे की नाही. नंतर लेट मी स्टे हिअर प्लीज, मला इथं राहू दे प्लीज. शी सेड. आता या वाक्यांमध्ये अलाउ, लेटचा अर्थ काय असतो अलाउ मी, परमिट, मला परवानगी द्या, या अर्थाने ते वाक्य लिहिले जातात की या गोष्टीला परवानगी द्या. कधी कधी विनंती असते की मला असं असं करू द्या कृपया, अशा प्रकारे. परंतु काय करायचं की लेटने सुरू होणाऱ्या वाक्यामध्ये जनरली सेटच्या ऐवजी टोल्ड वापरतात, सेटच्या ऐवजी टोल्ड वापरतात. आणि जर असं वाटतं की असं प्लीज वापरलेलं अशा वाक्यामध्ये रिक्वेस्टेड वापरतात. पण जनरली सेटच्या ऐवजी टोल्ड वापरणे आणि बाकी वाक्य कंप्लीट करणे कसं पाहतो. शी सेटच्या ऐवजी टोल्ड वापरा, टोल्ड, आणि कंजंक्शन टू. लक्षात घ्या इथं कंजंक्शन आहे टू, दॅट नाही. लेट्सचा वाक्य असेल तर दॅट, आणि लेटचा वाक्य असेल तर टू, आणि लेट हा शब्द जैसे ठेवायचा, काढायचा नाही. लेट्सच्या वाक्यामध्ये लेट्स काढून टाकतो, दे शुड वापरतो. परंतु लेटचा वाक्य असेल तर कंजंक्शन टू घ्यायचा, लेट हा शब्द जैसे लिहायचा. लेट हिम, काही बदल नाही. हा कम इन, कम इन किंवा गोइंग वगैरे आहे ना. नंतर मोहन सेड टू राणी, आता सेड टू च्या आधी टोल्ड आहे की नाही. मोहन टोल्ड राणी, तोच लेटचा वाक्य असल्यामुळे कॉमा आणि टू, लेटचं लेट. हा मोहन म्हणत आहे मी, मुलगा असल्यामुळे हिम, टू लेट हिम कंप्लीट इट, टू लेट हिम कंप्लीट इट. दुसरा वाक्य बघा, राजू सेड निशा लेट मी स्पीक विथ यू, आहे की नाही. मग आता राजू बोलत आहे निशाशी, म्हणून राजू टोल्ड निशा, कंजंक्शन टू, लेटचं लेट. तो राजू म्हणत आहे मी, म्हणजे मुलगा असल्यामुळे हिम स्पीक विथ, मुलीला म्हणत आहे विथ यू, ऑब्जेक्ट आहे ना, हिम किंवा हर किंवा देम, मुलीशी बोलत असल्यामुळं विथ हर. इथं बघा लेट मी स्टे हिअर प्लीज, शी सेड. आता प्लीज शब्द वापरलेला आहे, प्लीज शब्द दिसला की रिक्वेस्टेड वापरायचं ठरलेलं आहे. प्लीज शब्द जर आला असेल तर त्या वाक्याचा इनडायरेक्ट करताना सेटच्या ऐवजी रिक्वेस्टेड वापरायचं. कुणाशी बोलत असेल तर रिक्वेस्टेड टू, आणि त्यानंतर नाव. इथं बोलणारी आहे मुलगी शी, प्लीज असल्यामुळे इथं सेटच्या ऐवजी रिक्वेस्टेड, आणि कंजंक्शन ठरलेलं आहे म्हणजे लेटनं सुरू होत आहे म्हणून टू, लेटचं लेट. ती मुलगी म्हणत आहे मी, म्हणजे मुलगी असल्यामुळे हर, टू लेट हर स्टे हिअरचं देन, अशा प्रकारे आहे की नाही. मग हे चारही प्रकारचे आपण वाक्य पाहिलेले आहेत. पुन्हा थोडीशी उजळणी घेऊ. तर या वाक्यांकडे मित्रांनो चारही प्रकारचे वाक्य मी मुद्दाम दिलेले आहेत. चारही प्रकारचे वाक्य पाहिजे. आता सम्यक सेड प्रतीक, म्हणजे सम्यक प्रतीक से बोलत आहे अटेंड माय बर्थडे पार्टी टुडे, की तू आज माझी बर्थडे पार्टी अटेंड कर. आता हा साधा वाक्य आहे की नाही, आहे की नाही. त्यामुळे इथं झालं पहा सम्यक. इथं तुम्ही टोल्ड वापरू शकता, टोल्ड प्रतीक, किंवा तुम्ही इन्व्हाइट लिहू शकता. ते इन्व्हाइट केलेला एक प्रकारे की माझी पार्टी इन्व्हाइटेड लिहू शकता, आहे की नाही. परंतु आपण सरळ साधा वाक्य आहे, साध्या सेन्सने म्हटलेलं आहे म्हणून आपण सेटचं टोल्ड केलंय. सम्यक टोल्ड प्रतीक. हे माहिती आहे तुम्हाला इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे, क्रियापद सुरू आहे म्हणून टू हा
कंजंक्शन टू अटेंड मायचं होईल हिज बर्थडे पार्टी टुडे जो होतो दॅट डे. पहा चार वाक्यातला फरक पहा. क्रियापदाने सुरू होत आहे, पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून आपण सेंटच्या वेळी टोल्ड घेतला, साधा सेंटेन्स आहे म्हणून, आणि कंजंक्शन घेतला टू. क्रियापदामध्ये बदल नाही, बाकीचे बदल केले. आता बघा निगेटिव्ह इम्परेटिव्ह आहे, इम्परेटिव्ह पण निगेटिव्ह डोंट ने सुरू होणार आहे. मग कोण बोलत आहे? पूनम बोलत आहे. आता बघा काय वाक्य, डोंट टीज मी, मला चिडवू नको, आहे की नाही? वॉर्निंग आहे, ऑर्डर तर नाही, वॉर्न करत आहे. मग इथं पूनम कुणाला वॉर्न केलं? सानिका. ओके, पूनम वॉर्न सानिका. आता डोंट असल्यामुळे काढून टाका आणि इथं वापरा नॉट टू टीज. पूनम म्हणत आहे मीच होईल हर, मुलगी असल्यामुळे नॉट टू टीज हर. लेट्स रीड दिस नॉवेल गुरुदेव, आहे की नाही? सेड ही. आहे बघ, लेट्स ने सुरू होणारं वाक्य आहे, म्हणजे सेडच्या ऐवजी सजेस्टेड वापरायचं आहे. गुरुशी बोलत आहे म्हणजे कोण कुणाचं बोलत दिलेलं आहे, मग सजेस्टेड टू वापरायचं. बोलणाऱ्याचं नाव आधी ही सजेस्टेड, कोणाचं बोलत दिलेलं आहे मग टू नंतर नाव, सजेस्टेड टू गुरु. आणि कंजंक्शन ठरलाय दॅट, आणि लेट शब्द काढून टाका, त्याऐवजी दे शुड रीड धिस दॅट नॉवेल. धिस दॅट आहे की नॉवेलचं नॉवेल. आय सेड लेट अनुष्का परफॉर्म हिअर, अनुष्काला इथे परफॉर्म करू द्या, आहे की नाही? सांगितलं की लेट ने सुरू होणारा वाक्य असेल तर टोल्ड वापरला सरळ सरळ, म्हणजे आय टोल्ड. ओके, सेडे वापरलं तरी चालेल, काय हरकत नाही. आय टोल्ड, इथं कंजंक्शन असतो टू, टू. लेट शब्द जैसे ते लेट, अनुष्का मध्ये बदल नाही नाव आल्यामुळं, आहे की नाही? लेट अनुष्का परफॉर्म हिअरचं दे. तर अशा प्रकारे. तर मित्रांनो मला वाटते हा तुमचा डायरेक्ट इनडायरेक्ट कसं करायचं इम्परेटिव्ह सेंटेन्स कमांड्स हे तुम्हाला समजलं असेलच. साधा इम्परेटिव्ह सेंटेन्स जो पॉझिटिव्ह असतो, नंतर निगेटिव्ह डोंटने सुरू होणारा निगेटिव्ह असतो, लेट्सने सुरू होणारा, नंतर लेटने सुरू होणार आहे, ते आपण पाहिलेलं आहे कोणकोणते चेंजेस. चारही प्रकार आहे आणि चारही प्रकारचं बदल करताना फक्त रिपोर्टिंग वर्क सेटच्या ऐवजी काय घ्यायचं दोन वाक्यामध्ये ऑर्डर वॉर्न वगैरे आहे ना. लेटचं वाक्य असेल तर सजेस्टेड ठरलेलं आहे, नंतर लेटचं वाक्य असेल तर जनरली टोल्ड किंवा सेटचं सेट ठेवलं तरी काही हरकत नाही, आहे की नाही? जनरली टोल्ड किंवा कोणाशी बोलत आहे ते जर दिलं असेल तर टोल्ड वापरतात जनरली, नाही तर सेटचं सेट ठेवता येते. पण बाकी बदल, लेटचं वाक्य असेल तर कंजंक्शन टू येतो, लेट्सचं वाक्य असेल तर कंजंक्शन दॅट येतो, बाकी पॉझिटिव्ह असेल तर टू येतो, डॉनचं वाक्य असेल तर नॉट टू येतो. हा बारकावे लक्षात ठेवा. त्या बारकाव्यावरून तुम्हाला लक्षात. आणि महत्वाचं म्हणजे जेव्हा पेपरमध्ये येतो की चेंज इनटू इनडायरेक्ट स्पीच, तेव्हा तो वाक्य ओळखा अवतरण चिन्हामधलं की हा असर्टिव्ह आहे, इम्परेटिव्ह आहे, क्वेश्चन आहे, ते ओळखल्याशिवाय तुम्हाला करता येणार नाही. कारण प्रत्येकाचे नियम वेगळे आहेत. असर्टिव्ह करताना वेगळं गोष्टी वापराव्या लागतात, इम्परेटिव्हची वाक्य इनडायरेक्ट करताना वेगळं वापरावं लागते. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात राहील अशी अपेक्षा आहे. सो फ्रेंड्स, इफ यू हॅव नॉट सबस्क्राईब माय चॅनल, प्लीज सबस्क्राईब इट, वॉच माय चॅनल, share my channel and share my videos to your friends also. Keep watching. Bye.